अहमदनगर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रस्थ पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय संवाद बैठक घेऊन शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन दिले। यावेळी महाराष्ट्र राज्य शिवपाणन क्षेत्रस्थ चळवळीचे प्रणेते शरद पवळे, बाबाजी घोंगरे, श्रावण जाधव, दशरथ नाना वाळुंज, सुभाष शेळके, बबन गुंड, ॲडव्होकेट जी पाटील, अशोक रिधे, किरण टकले, संजय साबळे आदींसह शेतकरी उपस्थित होते। जिल्ह्यातील विविध तालुक्यात अनेक शेतरस्ता आणि शिवपाणन रस्ता केसेस प्रलंबित असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी हालाकीची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे। जिल्हाधिकारी सप्तपदी अभियानाप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये 23 डिसेंबर 2023 ते 23 जानेवारी 2024 दरम्यान शेतरस्ते खुले करण्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर करत परिपत्रक काढले होते। भूमी अभिलेख यांनी नमूद रस्त्याबाबत मोजणी फी आकारू नये अशा सूचना परिपत्रकात नमूद केल्या आहेत। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील महाराजस्व अभियान शासन निर्णय 1 डिसेंबर 2023 ची जनजागृती अंमलबजावणी होताना कुठेही आढळलेले नाही। तसेच 7 जानेवारी 2024 ते 10 जानेवारी 2024 दरम्यान रस्ता अदालत घेण्याचे परिपत्रकात सूचित करण्यात आले होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या सप्तपदी अभियानाप्रमाणे महाराजस्व अभियानाची जिल्ह्यातील तहसील प्रशासनाकडून शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक झाली असून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा तातडीने महाराजस्व अभियान राबवून शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली। जगाचा पोशिंदा आज शेतरस्त्यासाठी तडफडतोय। समृद्ध शेतकरी व्हावा, समृद्ध महाराष्ट्र व्हावा यासाठी शासनाने अनेक शासन निर्णय काढलेत, परंतु आज शेतीला रस्ता नाही, त्यामुळे अनेक शेतकरी वंचित आहेत। त्यामुळे तहसील गावापासून तर तहसील प्रशासनापर्यंत शेतकरी पायपीट करत आहेत। त्यामुळे तहसील प्रशासनाकडून या शेतकऱ्यांची कुठल्याही अर्जाची दखल घेतली जात नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला वेळोवेळी आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे। जिल्हाधिकारी साहेबांचे इथं पेरू आंदोलन केले असता त्यांनी महाराष्ट्र अभियान प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी राबवलं, परंतु तहसील कार्यालयांमधून त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही। आणि आज प्रत्येक गावाला एक शिव असतात, त्या शिव रस्त्यांच्या हद्द निश्चित व्हावा म्हणून हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत। प्रत्येक शिवपाणन वहिवाटीच्या सगळ्या रस्त्यांच्या नोंदी कार्यालयामध्ये व्हायला हव्यात। आणि अनेक क्षेत्ररस्त्यांचे वैयक्तिक बांधावरचे रस्ते असतील, शेतीसाठी भावाभावाचे वाटपाचे रस्ते असतील, या रस्त्यांचे साठी रस्ता केसेस तहसील कार्यालयामध्ये चालू आहे, परंतु चुकीचे निर्णय या ठिकाणी तहसील कार्यालयाकडून दिले जातात आणि वर्षानुवर्षे हे रस्ते प्रलंबित आहेत। आणि हायकोर्टाने 60 दिवसाच्या आतमध्ये रस्ते खुले करायला सांगितले आहेत, परंतु कार्यालयाकडून या ठिकाणी तहसील कार्यालयाकडून चक्क जिल्हाधिकारी कार्यालयांची असेल, शासन निर्णयाची अंमलबजावणी असेल, हायकोर्टाचा आदेश असेल, याला डायरेक्ट भेटवेक केलेली आहेत। या ठिकाणी त्याला फसवणूक केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की हे सर्व भूमी अभिलेख कार्यालय असेल, तुमचं पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मोजणीसाठी फी आकारली जात आहे, परंतु शासन निर्णयामध्ये असेल, हायकोर्टाच्या आदेशामध्ये असेल, कुठेही प्रकारची फी आकारायचं कुठेही सूचित केलेलं नाही, परंतु एक अनास्तव फी त्या ठिकाणी आकारली जात आहे। आणि शेतीला रस्ता, शेती करणं एकदम मुश्किल झालेलं आहे। आज जमीन नापीक व्हायला लागली आहे, त्यामुळे शेतकरी आज जमीन विकायला लागलेले, अनेकांनी जमिनी आपल्या विकल्यात आणि मुलांच्या शिक्षणापासून मुले वंचित राहिले। त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना या अनेक तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिले आहे की तुम्ही प्रत्येक तहसील कार्यालयातील अधिकारी असतील, तहसीलदार असतील, भूमी अभिलेखचे अधिकारी असतील, पोलीस स्टेशनचे असतील, यांची 22 तारखेपर्यंत आम्हाला मीटिंग लावून द्या आणि शेतकरी आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय बैठक या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लागावी, यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।